press the bell icon on the YouTube app and never miss another update. धुळे शहरातील रामालय ग्रुपतर्फे दरवर्षी होळी रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असतो। दरवर्षी धुळे शहरातील गली नंबर 4 येथील रामालय ग्रुपचे सदस्य गणेश बापू मोरे यांच्या निवासस्थानासमोर अतिशय उत्साहात सदर होळी रंगपंचमी सण उत्सव हा साजरा करण्यात येत असतो। दरवर्षी सर्वधर्मीय धर्मगुरूंना आमंत्रित करीत या होळी रंगपंचमीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो। या रंगपंचमी उत्सवात धुळे शहरातील नागरिक, विविध पदाधिकारी, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते या रामालय ग्रुपच्या होळी रंगपंचमी उत्सवात सहभागी होत असतात। अतिशय मोठ्या उत्साहात नाचत गाजत जातीय सलोखा निर्माण व्हावा या उद्देश डोळ्यासमोर ठेवत रामालय ग्रुप होळी रंगपंचमी उत्सव साजरा करीत असते। सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार डॉक्टर फारुख शहा, माजी नगरसेवक गणेश बापू मोरे, महेश मिस्त्री, हिरमणप्पा गवळी, भिकनप्पा वराडे, योगेश चौधरी, सुनील चौधरी, राजेंद्र महाले, हर्षकुमार रेलन, राजेंद्र गर्दे आदी सर्व पदाधिकारी, रामालय ग्रुप सदस्य तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकारणी या ठिकाणी सदर या रामालय ग्रुपच्या होळी रंगपंचमी उत्सवात सामील होत असतात व अतिशय उत्साहात कोरड्या रंग लावून सदर होळी रंगपंचमी सण उत्सव साजरा करीत असतात व शासनाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत हा संदेश देऊन सदर होळी उत्सव साजरा करण्यात येत असतो।
सजग राहून या आजारापासूनही दूर राहायचंय, कसा आजार लागणार नाही याचा आपण प्रयत्न करायचा आहे। आणि धुळवड आणि होळी हा खूप मोठा आपला सण असून यामध्ये आज या ठिकाणी सर्व धर्मीय धर्मगुरूजी, आपल्या देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार बाबासाहेब सुभाषजी भामरे, तसेच विद्यमान आमदार आणि रामालय ग्रुपने अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे आणि सर्व धर्मभाव ही होळी साजरी करताना व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आहे ते आदरणीय फादर, ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश हो आणि सत्याचा विजय हो, कारण आपली ही हिंदू धर्माची संस्कृती आहे। आणि मगाशी आप्पाने जे कोरोना व्हायरस विषयी सांगितलं, डॉक्टर म्हणून सांगतो त्या कोरोनाचं अजिबात टेन्शन घेऊ नका। हे पेपरला जी बातमी येते 39 केसेस 34 केसेस पॉझिटिव्ह झाले, अरे 130 कोटीमध्ये 34 पॉझिटिव्ह आहे। आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे काय, एकटा कोरोनाच नाही, कुठलाही व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्याच्यात कोरोना ग्रुपचे जे जे काही असतील त्याच्यातले जे पॉझिटिव्ह होऊ शकतात, हे पॉझिटिव्ह म्हणजे तो कोरोना आजारच होईल असं अजिबात नाही आहे। त्यामुळे त्या कोरोनाच्या नावाने काही कोणी बोंबा मारत असतील त्या होळीमध्ये आपण जाऊया आणि कोरोनाचे अजिबात काही कसलंही टेन्शन घेऊ नका, मी डॉक्टर म्हणून सांगतो। परंतु आपल्याकडे काय नथिंग स्प्रेड्स लाईक रूमर, अफवा पसरायचं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दुसरा सोशल मीडिया, ते दोन्ही बघू नका याच्यासाठी तरी। आणि होळीच्या निमित्ताने पुन्हा शुभेच्छा देतो। पण माझी आयोजकांना विनंती आहे, ऑफिसला 100 लोक बसलेले आहेत, आपल्या Press the bell icon on the YouTube app and never miss another update.